सख्यांनो, लहाना थोरांना सर्वांना नमस्कार. आणि आज मी तुम्हाला आपल्या फार पारंपरिक एक रेसिपी दाखवणार आहे. तर ही अशी काकवी असते बघा, गुळापासून बनवतात ना काकवी, गोड पदार्थ पण चांगला पौष्टिक डाएटचा असा. तर त्यापासून आपण आज एक छोट्या मुलांसाठी मिनी पुरी बनवणार आहोत, छोट्या छोट्या. त्यासाठी साहित्य बघा काय लागेल: गव्हाचं पीठ, चणा पीठ थोडं, पाऊण वाटी, नंतर एक पाऊण वाटी रवा, नंतर वेलची, नंतर हे सुंठ पावडर, आणि हे तुम्हाला दाखवलंच ना हे काकवी. नंतर लाटताना ना आपण त्याच्यावर खसखस लावणार आहात, खसखस. आणि मोहन लागेल, त्यासाठी एका गॅसवर मोहन ठेवलं आहे तुपाचं. ते मोहन आपण आता पिठात एकत्र पीठ करून त्यात टाकणार, आणि मीठ वगैरे एवढंच साहित्य लागतं मैत्रिणींनो. खूप छान होतात, पौष्टिक, शुगर पेशंटसाठी वगैरे खूप डाएटच्या चांगल्या ह्या पुऱ्या, मिनी पुऱ्या बनवायच्या, छोट्या छोट्या सुंदर दिसतात. चला तर मी आता पीठ एकत्र करते. पिठामध्ये हे गव्हाचं पीठ आहे, आपलं न चालताच घ्यायचं. त्याच्यामध्ये जो कोंडा असतो तो फार चांगला पौष्टिक असतो ना, म्हणून. त्याच्यामध्ये हे चण्याचं पीठ, डाळीचं पीठ असतं ना, कोणी चण्याचं पीठ म्हणतं, कोणी डाळीचं पीठ, ते टाकायचं. त्यानंतर मीठ, चवीप्रमाणे मीठ, एक छोटा चमचा सफिशियंट होतो हे असं मीठ. नंतर दुसरा एक मी तुम्हाला पदार्थ सांगते, मिल्क पावडर टाकूया आपण, म्हणजे त्याने ना एक बिस्किटचा फ्लेवर येईल त्याला. तर आता आपण त्याच्यामध्ये एव्हरेडीची असते ना मिल्क पावडर, किंवा अजून कोणतीही, हे बघा एव्हरीडेची, नेस्लेची मिल्क पावडर टाकूया. 2 पॅकेट टाकायचे, बस होतात. आणि हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घ्यायचं. तुपाचं मोहन घालूया, रवा घालायचा राहिला, रवा. हे मिश्रण घालून एक अर्धा तास किंवा 20 मिनिट असंच ठेवायचं. रवा भिजायला पाहिजे ना मग. नंतर वेलची पावडर वासाला, वेलची पावडर तर हवीच. नंतर गुळाचं असल्यामुळे आपण त्यामध्ये सुंठ पावडर घालणार आहोत, थोडी जास्त मोठ्या प्रमाणात. हे बघा सुंठ पावडर, खूप छान स्मेल येतो. एवढंच साहित्य सख्यानो. आणि आपलं मोहन घालू. मोहन घातलं की खूप बिस्किटासारखे होणार ते, खुसखुशीत एकदम. तर आता आपण ती काकवीमध्येच भिजवायचं, दुसरं काही टाकायचं नाही त्याच्यामध्ये. बघा शुगरसाठी हे पौष्टिक पण डाएटसाठी खूप चांगल्या आहेत ह्या पुऱ्या. ह्या तुम्ही नक्की करून बघा. कधी तुम्हाला अचानक प्रवासामध्ये वगैरे जर मिळाली काकवी तर ती घेऊन या जरूर. ती टिकाऊ असते, 1-2 वर्ष ती टिकते पण आपल्या घरात अशीच, पण फ्रीजशिवाय. त्यामुळे जेव्हा तुम्हाला अवेलेबिलिटी होईल तिची काकवीची, तेव्हा तुम्ही ती परचेस करा आणि आणा.
मैत्रिणींनो, आपण आता रेस्टला ठेवलेलं जे पीठ होतं की नाही ते असं सॉफ्ट झालेलं आहे बघा. त्यात आपण अशा मिनी पुऱ्या लाटून घेऊया. पातळ लाटायच्या आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघा एकदम घट्ट आहे. ते आपण शंकरपाळीला वगैरे करतो ना त्याही पेक्षा घट्ट. त्यावर आपण खसखस आणि तीळ असे भुरभुरवायचे, पसरवायचे असे आणि लाटायचे, म्हणजे ते तेलात सुटत नाही, घट्ट राहतात ना. आपण ह्याला आपण आता टोचा मारूया, म्हणजे जास्त फुगतात ना म्हणून. आता आपण ह्या छोट्या वाटीच्या साह्याने, छोटी वाटी घ्या, आपण मिनी म्हटलंय ना, मिनी पुरी. थोडंसं पीठ लावा त्याला आणि करायला घ्या. कडेपासून अशा कट करायच्या, छोट्या छोट्या, छान होतात आणि मुलांना खायला पण बऱ्या वाटतात. मग मोठ्या पुऱ्यामध्ये रोजच्या सारख्या होतात ना. खूप चांगला हा स्नॅक्स आहे, लहानांसाठी मोठ्यांसाठी करूनच बघा तुम्ही. खूप छान, म्हणजे खूप छान आहे. लोहयुक्त, कॅल्शियम, ओरिजिनल गुळाचं आहे ना सगळं ते, म्हणून. तर बघा अशा आपल्या आता ह्या तयार झाल्या पुऱ्या. आपण ह्या आता ताटात काढून घेऊयात. तळताना बऱ्या पडतात, चिकटत वगैरे नाही आहेत त्या. अशा ह्या आपल्या पुऱ्या मिनी पुऱ्या तयार आहेत बघा. आता मी हे तेल तापायला लावते, तूप, आणि तुम्हाला तळून मैत्रिणींनो. तर आता आपण हे तूप तळण्यासाठी तापायला लावलेलं आहे कढईमध्ये. तर अशा ह्या आपल्या मिनी पुऱ्या तयार आहेत बघा. 1-2 वाटी गव्हाच्या पिठापासून ह्या बनवलेल्या. 2च वाटी पीठ घेतलंय, जास्त नव्हतं. चला तर आता आपण तळायला सुरुवात करूया. तेल गरम झालं, तेल तापलं का पाहूया. तेल बऱ्यापैकी तापले तूप. आता आपण सोडूयात. एकदम लो फ्लेमवर तळा ह्या, नाहीतर त्या गोडाच्या आहेत ना त्या खराब होतील. कढईत मावतील एवढ्याच टाका, पासा. कमी केलाय मी गॅसची फ्लेम कमीच ठेवली आहे बघा.
सख्यानो, तर ह्या आपल्या आता अशा ह्या काकवीच्या गुळापासून, गुळाचं ओरिजिनल रूप काकवीच्या पुऱ्या, मिनी पुऱ्या तयार आहेत बघा. इतक्या सुंदर आणि खुसखुशीत झाल्यात, एकदम छान झाल्यात. मी तुम्हाला एक मोडून दाखवते. हे बघा, बिस्किटासारख्या झाल्यात एकदम. बिस्किट कसं असतं तशा चहाबरोबर खायला, नाश्त्याला आणि लोहयुक्त अशा ह्या आपल्या पुऱ्या आहेत. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.